नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या 19व्या एपिसोडमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत. यापूर्वी 18 एपिसोड आपण पाहिले आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की रासायनिक खते वापरण्याची सुरुवात कधीपासून झाली. पहिल्या महायुद्धामध्ये रणगाडे नष्ट करण्यासाठी बॉम्ब हवे होते, तर ते बॉम्ब नायट्रोग्लिसरीन नावाचं द्रव्य वापरून तयार केले. परंतु युद्ध संपल्यानंतर हे नायट्रोग्लिसरीन युक्त द्रव्य याचा साठा भरपूर उरला आणि मग ते पिकाला त्यांनी पाहिलं कोणी शास्त्रज्ञांनी की पीक मात्र हे मटेरियल वापरून चांगले ते हिरवेगार होतं. मग तेव्हापासून त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर या मागच्याच एपिसोडमध्ये आपण पाहिलं की लिबिग नावाच्या शास्त्रज्ञानं लॉ ऑफ मिनिममद्वारे ड्रम तयार केला. त्याच्यामध्ये मूलद्रव्य मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म मूलद्रव्य याची मात्रा एका ड्रम मध्ये ठेवून एक मात्रा कमी असेल तर दुसऱ्यावर काय परिणाम होतो असं याचा अभ्यास केला. आणि त्यानंतर मात्र प्रत्येक ठिकाणी मुख्य मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य आणि सूक्ष्म मूलद्रव्य अशी याचीच गरज पिकाला आहे हा प्रघात पडला आणि संशोधन त्याच दिशेने सुरू केलं. पण असा पाहण्यात आलं नाही की वनस्पती जी वाढते, वनस्पतीच्या मुळ्या वाढतात, जमिनीच्या वर खोड येते, फुलं येतात, फळं येतात, ही वनस्पती जी बांधावर आणि जंगलात वाढते त्याला कोणीही खत देत नाही. आणि ते कोणत्या तत्वावर ते पीक चांगलं वाढते या तत्वाचा आधार किंवा अभ्यास विद्यापीठाने केला नाही, त्या जास्त लक्ष दिलं नाही. NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बाकी सूक्ष्म मूलद्रव्य याच्यावरच अभ्यास करून त्यांनी खताच्या मात्रा कोणत्या पिकाला किती मात्रा हव्यात याचं संशोधन केलं आणि सेंद्रिय शेतीकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं. जास्त लक्ष दिलं नाही, हवं तेवढं संशोधन केलं नाही. कारण याचं आपण प्रचिती आपण बघाल की मागच्या 1-2 वर्षामध्ये जेव्हा आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठ आहेत, राहुरी कृषी विद्यापीठ जे आहेत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, त्यांचं 432 पानाची कृषी डायरी आहे. त्याच्यामध्ये फक्त 4 पानं त्याने सेंद्रिय शेतीवर दिली. मित्रांनो, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे दापोलीला, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 193 पानाची डायरी आहे, त्यांनी एकही पान सेंद्रिय शेतीवर दिलेलं नाही. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे अकोल्याला, त्यांचे 335 पानाची डायरी आहे, त्याच्यामध्ये फक्त 8 पानं त्यांनी सेंद्रिय शेतीवर दिले. आणि परभणीच्या कृषी विद्यापीठानं 340 पानाच्या डायरीमध्ये 10 पानं दिलेत. आणि हे 10 पानं सुद्धा गांडूळ खत, हिरवळीचं खत, जैविक खते, जैविक औषधे याच्यावरच फक्त भर दिलाय. पण अशी अतिशय काहीच त्याचा उल्लेख नाही की वनस्पती म्हणजे खत लागतेच हा त्यांचा आग्रह होता. आमचंही म्हणणं आहे की खत पिकाला लागतेच. मुख्य मूलद्रव्य जे आहेत ते आपल्याला 3 मूलद्रव्य त्याला लागतात. आपल्याला मुख्य मूलद्रव्य NPK आणि दुय्यम मूलद्रव्य मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम लागते. आणि बाकी 13 मूलद्रव्य जे लागतात, सूक्ष्म मूलद्रव्य ते सुद्धा लागतात. परंतु ही मूलद्रव्ये खता वाटे बाहेरून पिकाला द्यायची अजिबात गरज नाही. हेच आपण ठासून या ठिकाणी सांगतोय इसाप पद्धतीमध्ये की या खताची पूर्तता किंवा अन्नद्रव्याची पूर्तता करायला जमीन सक्षम आहे. जमिनीमध्ये 2 प्रकारचे साठे आहेत, एक स्थिर साठा अन्नद्रव्याचा साठा आणि एक अस्थिर अन्नद्रव्याचा साठा आहे. आपण आतापर्यंत स्थिर साठा वापरत गेलेलो आहे, हरित क्रांतीनंतर जास्त वापरत गेलेलो आहे आणि हे विसरलोय की आपण पिकाला मुख्य अन्न आहे, जे सेंद्रिय खत हे मुख्य अन्न आहे आणि रासायनिक खत हे टॉनिक आहे. म्हणून आजपर्यंत आपण टॉनिकवरच आपण या पिकाला जास्तीत जास्त टाकून कमी जास्त करून. आणि आपल्याच परभणी कृषी विद्यापीठानं असं संशोधन केलंय की आपल्याला हे जे आहे रासायनिक खत जे टाकतात आपण NPK, जे प्रत्येकाचं याचं ठरलेलं आहे की कापसाला 150 नत्र पाहिजे, 75 स्फुरद पाहिजे, 75 पालाश पाहिजे, तर यापैकी किंवा तुरीला 10-50 झिरो पाहिजे. तर हे जे आहेत नत्र, स्फुरद, पालाश, हे नत्र, स्फुरद, पालाश जे देतो आपण जमिनीला त्या रासायनिक खतापैकी 55% नत्र वाया जाते, 75% स्फुरद वाया जाते आणि 25% पालाश वाया जाते. एक तर ते
पाण्यावाटप जमिनीखाली झिरपून जाते, मुळ्याच्या कार्यक्षेत्राबाहेर जाते किंवा सूर्यप्रकाशानं उडून जाते वर किंवा बाष्पीभवन होऊन जाते, म्हणजे पिकाला लागू होत नाही. म्हणजे या ज्या मात्रा आहेत त्या मात्रा त्या अशा हे जे खत वाया जाते ते लक्षात घेऊन तयार केलेले नाहीत आणि खताचा वापर केल्यामुळे जमिनी क्षारपड झाल्या, पाण्याची पातळी दूषित झालेली आहे. हरित क्रांती ज्या ठिकाणी पंजाबमध्ये झाली त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे, प्रदूषण झालेलं आहे आणि पिकामध्ये नाजूकपणा आलेला आहे, ससेप्टिबिलिटी आलेलं आहे, कणखरपणा नाही, रोगप्रतिकार शक्ती नाही, नुसते हिरवीगार पिकं दिसतात. माल निघतो तो हिरवागार असतो, मोठा आकारानं मोठा असतो, परंतु जीवनसत्व कमी आहेत. असे बऱ्याच प्रकारचे नुकसान त्यामुळं यात झालेलं आहे. आपण जर 9 ऑक्टोबर 2023 आकडेवारी जर पाहिली तर भारतामध्ये 97.83 क्षेत्र रासायनिक शेतीखाली आहे, म्हणजे 2.17% क्षेत्र सेंद्रिय खाली आहे. किंवा शेतकऱ्यांच्या भाषेत जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी 4.43 दशलक्ष शेतकरी सेंद्रिय शेती करतात आणि जगात आपला पहिला नंबर आहे मित्रांनो. भारतामध्ये सगळ्या राज्यामध्ये मध्य प्रदेश अग्रेसर आहे सेंद्रिय शेतीमध्ये आणि मागे आपल्याला माहित आहे की सिक्कीम राज्य संपूर्ण सेंद्रिय म्हणून राज्य म्हणून जाहीर केलेलं आहे. परंतु या ठिकाणी हवं तेवढं संशोधन करण्यामध्ये आपण बरेचसे कमी पडतोय, आपली संशोधनाची दिशा चुकलेली आहे. परंतु माझं असं आव्हान आहे की कृषी विद्यापीठानं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं, शास्त्रज्ञांनी हे लक्षात घ्यावं आणि अभ्यास करावा की 4.43 दशलक्ष शेतकऱ्यांना पटले की रासायनिक खतं न टाकता, तणनाशक न मारता, कीटकनाशक न फवारता आपल्याला चांगले उत्पन्न घेता येते. हे जर या 4.43 दशलक्ष शेतकऱ्यांची शेती पाहून आपण जर अभ्यास केला आणि विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांना आपण PhDच्या प्रबंधासाठी हा विषय सुद्धा देऊ शकतो आणि सपोर R&D म्हणतो ज्याला आपण संशोधन करू शकतो आपण. परंतु त्या या दृष्टीने आपली संशोधनाची दिशा दुर्दैवाने नाही, खेदाने नमूद करावं असं वाटते. तर या ठिकाणी आपण जे हिसाब पद्धती काढली आहे, मी मागे म्हटलं आपल्याला की 16 शेती पद्धती आहेत, त्याच्यामध्ये 17वी पद्धत हिसाब शेती पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण तिन्ही विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये मी अगोदर पुन्हा उल्लेख करू इच्छितो की सॉइल सायन्स जे जमिनीचे विज्ञान आहे, पीक विज्ञान आहे आणि अंतराळातलं जे विज्ञान आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय परिणाम होतो त्याचा आपण विचार करूनच पॅकेज ऑफ प्रॅक्टिस तयार केलेलं आहे. आणि या पॅकेज ऑफ प्रॅक्टिस उदाहरणार्थ अंतराळामध्ये ज्या शक्ती आहेत, कॉस्मिक एनर्जी आहे, कॉस्मिक ऊर्जा आहे, ही शक्ती प्रत्येक ग्रहाची त्याच्या भ्रमणावस्थेमध्ये त्याचा परिणाम जो आहे जमिनीवर, जमिनीच्या प्रतीवर, मित्रकिडी, शत्रुकिडी, मित्रबुरशी, शत्रुबुरशी, जमिनीतला ओलावा आणि त्याच्या वाढीचा वेग, मुळ्याचे खोल जाणारी वृत्ती याच्यावर डायरेक्ट अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो. तर याच्याही अभ्यासाची जोड आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण बायोडायनॅमिक प्रेप्स म्हणतो किंवा बायोडायनॅमिक BD निविष्ठा म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये BD कंपोस्ट आहे, CPP आहे, BD 500 आहे, BD 501 आहे आणि प्रेप्स आहेत. तर हे जे आपण जमिनीवर फवारतो किंवा वापरतो तर हे प्रेप्स रेडिओ अँटेनाप्रमाणे काम करतात आणि अंतराळातली ऊर्जा ही शक्ती आहे ही आपल्या जमिनीकडे खेचून घेतात. त्याचाही आपण उपयोग केला पाहिजे. कोणत्या दिवशी पेरलं पाहिजे, कोणत्या दिवशी पेरू नये याचाही आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. कारण 1 चमचाभर मातीमध्ये, म्हणजे याच्यामध्ये आपण 6 गोष्टी ज्या सांगितल्या त्या आपण डिटेल आपण सांगणार होतो पुढे, की 1 चमचाभर मातीमध्ये जगातल्या लोकसंख्ये एवढे सूक्ष्म जीवाणू आहेत मित्रांनो. जगातल्या लोकसंख्ये एवढे सूक्ष्म जीवाणू 1 चमचाभर मातीत आहेत आणि हेच सूक्ष्म जीवाणू जे बांधावर आहेत, जंगलामध्ये आहेत, अबाधित आहेत, हे त्याला पीक वाढीला हवं ते अन्नद्रव्य पुरवतात. आणि कसे पुरवतात तर जमिनीमध्ये मायक्रोरायझा नावाची बुरशी आहे, तिचं एक नेटवर्क आहे, पाईपलाईन आहे, अन्नद्रव्याची पाईपलाईन आहे. ते जमिनीतले सगळे सूक्ष्म मूलद्रव्य सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने, ह्युमसच्या मदतीने हे आपल्याला साखळी वाटप मुळ्यांना पुरवतात. हवं ते मूलद्रव्य हवं त्या प्रमाणात पुरवतात. याचे आपण डिटेल अभ्यास करणार आहोत आणि यासाठी आपल्याला 29, 30 आणि 31 या जुलैमध्ये आपण एक प्रशिक्षण ठेवलेलं आहे. हे पेड प्रशिक्षण आहे. कृपया तुम्ही 2000 रुपये पाठवले तर 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे. संध्याकाळी आपण ठेवलेलं आहे, ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलेलं आहे मित्रांनो.
ज्यांना काही हवं असेल, याची काही रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्यांनी कृपया 988114979092 पुन्हा एकदा सांगतो 988114979092 या नंबरवर फोन पेनं पैसे पाठवले तर आपलं रजिस्ट्रेशन करून 3 दिवस सतत तुम्हाला अतिशय सविस्तरपणे याची माहिती आपण देऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.